हां, माझं नाव संतोष रामभाऊ लोकरेटे. तर आमचा जमिनीचा वाद होता. तर जमिनीच्या वादात माझा लहान भाऊ आहे किशोर धोकरट, याचं सुपारी दिली गेली. कट रचून यांनी घात केला आहे त्याचावाला. तर आमच्या जमिनीच्या वादात यांनी केलेलं आहे. तर ते करणारे बाळू रघुनाथ कोकाटे आणि सचिन गोविंद कोकाटे ह्या दोघांनी सुपारी दिली. सुपारी ज्यांनी घेतली त्यांचं नाव राहुल आहेर आणि विकास गायकवाड यांनी हे कडून आणलं आणि खेळले. ते खेळल्यामध्ये सोमटाने त्रिफुलीवर झालेलं आहे. तर यांनी बोलावून घेतलं त्याला आणि त्याच्या वार केले. तर माझा भाऊ लहान, हे आमच्या शेतीचं जे मॅटर होतं हे सगळं माझा लहान भाऊ बघत होता. हे सगळं याच्या हातात होतं. हे सगळं कामकाज तोच बघत होता. तर त्याचं कांड केलं यांनी, कट रचला यांनी. कट रचून त्याचं कांड केलं. कांड करून आणि आम्हाला वारंवार धमक्या देत होते ते यायचे. तर आमची अशी अपेक्षा आहे की हे जे आरोपी धरलेले यांना फाशीच झाली पाहिजे, यांना फाशी दिलीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि आमच्या मागण्या आहे. तर ह्या पूर्ण झाल्याच पाहिजे. कोणतं गाव तुमचं, गावाचं नाव आणि कोणत्या पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केलेली? आम्ही राहणार सोमटाणीचे आणि लासलगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. आम्ही FIR दाखल केलेला आहे. 2 तारखेला दाखल केलेला आहे. किती जण होते मारणारे? किती जण होते? 6 जण होते. मारणारे 6 जण होते आणि कांड रचणारे 2 जण होते. तर त्याच्यातले 4 जण फरारी यांनी 2 जण धरून आणलेले पोलिसांनी. तर त्यांनी डायरेक्ट नाव घेतलेलं आहे का बाबा हे 2घंच होते. मग ज्यांनी हा कट रचून आणला त्यांना अटक केलेली का? हो, त्यांना पण अटक केलेली आहे. तुमची आता पुढची मागणी काय? आमची पुढची मागणी असं आहे की यांना फाशीच झाली पाहिजे, हे सुटले नाही पाहिजे. ओके. नमस्कार, माझं नाव गायत्री मीनानाथ धोकट, राहणार मी सोमठाणे. आमच्या इथे झालेली बातमी अशी आहे की माझे लहान चुलते आहेत किशोर धोकरट म्हणून उर्फ कृष्णा धोकरट म्हणून. त्यांचं परवा त्यांचा एक इथे अपघात झालेला आहे. इथला एक बाळू रघुनाथ कोकाटे म्हणून एक व्यक्ती आहे ज्यांचे आमचे पहिल्यापासून शेतीवाद चालू आहे. 8 दिवसामागे त्यांना एक धमकी देण्यात आली, मला, माझ्या भावाला, त्यांना आणि अजून एक कोकाटे आहे त्यांच्याच रिलेटिव्ह, असे 4 जणांना धमकी देण्यात आलेली होती. त्या चौघांमध्ये एक आमचे जे चुलते आहेत ते सापडले गेले आणि त्यांना दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे. किशोर धोकरट, कृष्णा धोकरट, 29, राहणार सोमटाणे. त्यांची एक मुलगी आहे लहान, एक बायको आहे, त्यांचे आई वडील आहे घरी. करणारे ते एकटेच होते, थोडे बोलके होते, त्याच्यामुळे त्यांचा असा घात करण्यात आलेला आहे. आमची अपेक्षा फक्त एवढीच आहे की त्यांना कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी ज्यांनी हे सगळं केलेले आणि त्यांना न्याय मिळावा. कारण की त्यांची एक लहान मुलगी आहे, त्यांची बायको आहे. आज गावाचा सपोर्ट मिळतोय, पण ज्या वेळेला हे सगळं झालं त्यावेळेला इथं कोणीही नव्हतं. हॉस्पिटल पर्यंत पळणारे पण कोणीही नव्हते, सगळे घाबरत होते. हा माणसानी एवढी दहशत वाढवून ठेवलेली आमच्या गावामध्ये की याला प्रत्येक जण घाबरतय. आमच्या घरात घाबरतय, सगळे याला घाबरतात कारण की यांनी पहिले पण हे सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहे. आमचं निवेदन फक्त एवढे पोलिसांना, कर्मचाऱ्यांना की यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, कारण की त्याशिवाय आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही. आमचे लोक किती दिवस मरत राहणार आणि का मरणार? आणि त्याला पकडून नेल्यानंतर 1 तासामध्ये जो तो बाहेर येतोय तो पोलिस काम काय करतायत? आम्हाला शंका तयार होती की पोलिस करता काय? जर हे सगळ्या गोष्टी होत आहे, हे सगळं करणारा माणूस 1 तासामध्ये सुटून बाहेर येतोय, तर आम्हाला पोलिसांवर सुद्धा शक आहे की कोणतीही कारवाई यांनी पद्धतशीर केलेली नाही आणि कारवाई तुम्ही करावी, आमची एवढीच इच्छा आहे. माझे वडील श्री मीनानाथ दगू धोकरट, श्री राजेंद्र दगू धोकरट माझे चुलते, श्री दगू धोंडीबा धोकरट माझे आजोबा. हे 3 माझे आजोबा त्यांचे मित्र होते. यांनी आमच्या घरामध्ये घुसून माझे वडील बोलत होते, माझ्या वडिलांना मारलं, माझ्या चुलत्यांना मारलं आणि शेवट आमच्या शेतीसाठी माझ्या आजोबांनाही संपवलं. आणि त्याच्यानंतर आज हे 4था व्यक्ती आमच्या घरातून ज्याच्या संग ही घटना झालेली आहे. पहिले माझ्या वडिलांसंग जेव्हा ही घटना झाली होती तेव्हा लॉकडाऊन होतं 2021 मध्ये, आम्ही काही करू शकलो नाही आणि आता करण्याची वेळ आहे तर पोलीस साथ देत नाही. ते 7 जण होते अंदाजे, मला जिथपर्यंत आयडिया आहे. 4-5 जण पकडले गेले, 2 जण फरार आहे आणि अजूनही त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची म्हणजे असं लक्ष देत नाहीये. आमचे लहान पोर आहे, लहान भाऊ आहे, लहान सगळ्या गोष्टी आमच्या. आम्ही काय करणार? आणि आम्ही हातावर कमावून खाणारे लोक आहे. असं नाही की आमच्या बापदादांची खूप जास्त प्रॉपर्टी, आम्ही कसं काय करणार आहे सगळ्या गोष्टी? यांच्याकडे पैसा आहे, पोलीस पैसा खाऊन विषय दाबून टाकता, आम्ही काय करणार? वाढवू शकतो. तुम्हाला न्याय व्यवस्थेकडून काय अपेक्षा? ज्यांनी हे सगळं केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. ज्यांच्या संघ हे झालेलं आहे त्यांच्या फॅमिलीसाठी यांच्याकडनं पूर्ण त्यांना जे पण लागल त्या गोष्टी पुरवल्या जाव्यात, एवढीच इच्छा आहे आमची. दादा, काय मागणी आहे तुमची, काय म्हणणं? आमची मागणी अशीच आहे का सर, आमच्या गावावर जे आमच्या धोकरट कुटुंबावर जो अन्याय झाला, या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडून आम्हाला न्याय मिळावा ही अशी आम्ही तुमच्यातर्फे
पोलीस प्रशासनाकडे विनंती करतो, आम्हाला न्याय द्यावा हीच आम्ही अपेक्षा बाळगतो. बाकी दुसरं काही बोलायचं नाही. मी समठाणे गावचा नागरिक या नात्याने सर्वांच्या गावाच्या वतीनं एक सांगतोय का गावात जी 1 तारखेला खेडले येथे घटना घडली, त्या घटनेचा अतिशय हल्ला झाला आणि बाळू रघुनाथ कोकाटे यांनी ती सुपारी देऊन पैशाच्या जोरावर हे करून आणि याच्या आधी पण 2013 सालापासून वावराचं हे करून 2-4 माणसं संपवले. आता गायत्री ताईने सांगितलं याच्यात सर्व ते माहिती बरोबर असून त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा. आणि मी समाजासाठीच नाही तर गोरगरिबांना कोणावर अन्याय झाला तर ह्या निर्णय जर नाही लागला तर आम्ही उद्यापासून निश्चित याचा निर्णय घेणार, म्हणजे आम्ही गावाच्या लेवलला घेणार. ही सकाळपासून तुमची मागणी होती की ज्याच्यातला मेन सूत्रधार आहे त्याला स्वतः मी अटक केलेली आहे आणि अटक लॉकअपमध्ये नवीन कायद्यानुसार त्याला जी कायदेशीर कारवाई करायची आहे ती 100% करणार आहेत. आणि आता तो लॉकअपमध्ये असल्यामुळे आता आपण शांततेत जे जबाब होतील ते व्यवस्थित. बाळू रघुनाथ कोकाटे या माणसाला अटक करण्यात आली, तो लॉकअपमध्ये आहे आणि ती कायदेशीर कारवाई आपण आता नवीन कायदा जो 1 तारखेपासून नवीन कायदा लागू झाले त्या केलेली आहे. आणि त्यानंतर साक्षीदार वगैरे असतील हे आपण ते परफेक्ट त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये साक्षीदारांचे जबाब होतील, ते फुटता कामा नये आणि ते कायदेशीर पूर्व त्याचा रिझल्ट तुम्हाला मनातच्या पेक्षा चांगला भेटेल, तुम्हाला दिसेल या कमी कालावधीमध्ये. फास्ट ही आता तो गुन्हा लासलगावला आहे. मी MIDCचा PI आहे हा आपल्या ह्या गावामध्ये. तर त्या मारिकनमध्ये जेवढे तुम्ही नावं दिली मला वाटतं आता हा 4था आरोपी अटक केलेला आहे आणि बाकीचे काही 1-2 असतील अजून काही 4-5 असतील ते सगळे ते त्यांचा सुद्धा नाव निष्पन्न होईल, ते सुद्धा 100% अटक होतील, न्याय मिळेल. आणि आता जणांच्या सुपाऱ्या दिल्या तसं माझ्या भावाचं पण नाव त्यांचं पण काहीतरी करा. त्यांनी त्यांना धमकी आलेली ना, त्यांनी उद्या रिपोर्ट द्यावं. मी त्यांना कायदेशीर नवीन कायद्यानुसार त्याला कारवाई 100% करेल. नाही, यांना पुढे त्रास होणार नाही, त्रास 100% त्रास नाही होणार. त्यांच्या घराला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. अर्जुन निवृत्ती कानडे हा पण एक त्यांचा मित्र आहे. त्यांनी पण या दोघांनीच मला धमकी दिली होती 26 तारखेला.